Hello friends, welcome to my lecture. This is my first lecture on financial secret आणि हे लेक्चर मी आपल्या फायनान्शियल फ्रीडमसाठी तयार करतो आहे. आणि ह्या लेक्चरचं टायटल आहे ट्रेडिंग सायकॉलॉजी, म्हणजे व्यापाऱ्यांची मानसिकता. व्यापार करण्यासाठी मानसिकता काय लागते तर त्याबद्दल ह्या लेक्चरमध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. ऐका. 95% लूज मनी, म्हणजे 95% ट्रेडर्स लूज देअर मनी. वाय दे लूज देअर मनी? दे आर हॅविंग हायर एज्युकेशन, गुड स्टार्टअप कॅपिटल, एक्सपिरियन्स भरपूर असतो, ॲम्बिशन्स. वाय दे लूज? ऑल दिस डज नॉट गॅरंटी अ हिट चेरिस्ड इन द 5% सक्सेसफुल ट्रेडर. म्हणजे काय, 95% शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केटमध्ये पैसे गमवतात आणि 5% पैसे कमवतात. हे जे रेशो आहे हे सगळीकडे अप्लाय होतं. ओके. रिझन फॉर फेल्युअर, हाय एक्सपेक्टेशन. ठीक आहे, म्हणजे भरपूर पैसा एका दिवसात एका रात्री मला मिळेल, हाय एक्सपेक्टेशन. दिस इज वन ऑफ द रिझन. अँड अदर्स आर म्हणजे ट्रेडिंग बोथ इझी आहे, इट्स इझी, दिस इज अ फ्रीडम, इज इनकॅल्क्युलेबल रिचेस, दिस इज अ गेम. बट हे सगळं सेल्फ डिसेप्शन आहे, म्हणजे स्वतःला फसवणुकीचे धंदे. पण याच्या अपोजिट असं जर बघितलं, ट्रेडिंग दिस इज डिफिकल्ट, डज नॉट गॅरंटी फ्रीडम बट कॅन कॉज सायकोलॉजिकल डिपेंडन्स, इज अ हाय रिस्क फॉर लुझिंग एव्हरीथिंग. ट्रेडिंग बिझनेस. तर गाईज अँड फ्रेंड्स, ट्रेडिंग इज बिझनेस, राईट? Trading is number one business in the world. So why you do your own business and other businesses? The answer is, my opinion is that you should have plan A for financial source and plan B for financial source. Plan A is your routine, regular, traditional custom. पारंपरिक पद्धतीने तुम्ही पैसे मिळवतात प्लॅन एमध्ये. म्हणजे तुम्ही जे काय आता करतात ते करत असताना साईड इन्कम म्हणून प्लॅन बी करा. आणि साईड इन्कम म्हणून फायनान्शियल सिक्रेट्स ह्याचं इन्फॉर्मेशन घ्या, नॉलेज घ्या आणि फायनान्शियल मार्केट्समध्ये उतरायचं. दॅट इज फायनान्शियल मार्केट, शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, फॉरेक्स मार्केट, कमोडिटी मार्केट. ओके. तर बघूया कॉज ऑफ फेल्युअर इन द मॅन. हावेवर मोस्ट ऑफ द ब्लेम बर्नाकी, टीचेट, कुड्रिन and Pupeter. They says that brokers, dealing centers, trading terminal, quality internet, margin holder, bad weather, astrology and loan cycles. This will the problems or failure reasons for man. Fear, bhiti, and suddenly I now open a position but it goes against me. भीती वाटली कारण मी पैसे लगेच हारलो. It should be possible to record profits and then suddenly now market will unfold. मार्केट बंद पडलं आणि लॉस झाला. ग्रीड म्हणजे काय? लालच. Now I come to all margins and are 100%. I'm in no hurry to fix 20% of the profit because the price could rise even higher. Why? Because greed is excessive desire of possession or consumption. लालची करणं खूप चांगली गोष्ट नाही. कॉम्प्लेसन्सी म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. लास्ट मंथ I earned 100% profit. In the next month I make 1000 profit. Stop loss put only fools and cowards. I did the bravest and the smartest. म्हणजे काय? ओव्हर कॉन्फिडन्स. अँड कॉम्प्लेसन्सी म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे द प्रॉपर्टी ऑफ द इंडिव्हिज्युअल, द कोर ऑफ विच stands a positive assessment of the individual's own skills and abilities as sufficient to achieve meaningful goals for him and meet his needs. Okay. Hope, आशा म्हणजे काय? Well, now the price
have to go in my direction. Trading indicators tell me about it. Lord God, I am so good. Let the price go my way, please. Please God, please, please. गॉड कुठं ऐकतं. आशा. होप म्हणजे काय? पेंटेड ए पॉझिटिव्ह इमोशन असोसिएटेड विथ द एक्सपेक्टेशन ऑफ मीटिंग द नीड्स. एक्सपेक्टेशन बेनिफिट्स ऑर ग्रेस फ्रॉम द हायर फोर्सेस, एंटिटीज अँड एलिमेंट्स. ठीक आहे. आशा. कॉजेस ऑफ फेल्युअर इन ह्युमन्स म्हणजे विकनेसेस काय ह्युमनमध्ये हे आपण बघितलं आहे. भीती, फिअर. आशा, होप. लालची, ग्रीड. आणि ओव्हर कॉम्प्लेसन्स म्हणजे जास्त शहाणपणा दाखवून म्हणजे कॉम्प्लेसन्सी. अँड वेअर देअर इज विकनेस देअर अपियर्स इमोशन्स अँड निगेटिव्ह इमोशन्स. म्हणजे आपल्याला इमोशन्स पाहिजे नाही आहे. बिझनेसमध्ये इमोशन्सचं बिलकुल जागाच नाही. देर इज नो प्लेस ऑफ इमोशन्स इन बिझनेस you have to make profit. Don't think any emotions. 95% choose the emotional trading. पिक्चर बघा कसं दिसतंय. इमोशन्स, ह्युमन इमोशन्स आहे. 95% traders fade the exchange industry, the stock exchange brokers, and the remaining म्हणजे opposite 5% they are successful, they are smart people, they make consistent money from share market. बघूया. Strong emotions are detrimental effect not only on deposit with the trader but also greatly determine the health of the trader. Stress and psychosomatics led ruptures of the relations with close friends. As a result, instead of trading, a person receives a dependence. Instead of profit, gets a loss. Control over emotions, the basis of stable earnings. म्हणजे काय? तुम्ही इमोशन्स कंट्रोल करा. ओके, इमोशन्स कंट्रोल करा तुम्ही. म्हणजे काय करायचं? इमोशन्स नाही पाहिजे. राईट. तुमच्या मनात इमोशन्स नसायला पाहिजे. तुम्ही कॉम्प्युटर माइंड बना असं म्हणते ते. सो मेक युअर ब्रेन ॲज कॉम्प्युटर अँड एंटर इन फायनान्शियल सिक्रेट, फायनान्शियल बिझनेस, दिस इज फायनान्शियल सिक्रेट. कॉम्प्युटर बना, डोकं कॉम्प्युटर बनव. डोकं कॉम्प्युटर कधी बनेल? So get all financial secrets, get all information, knowledge regarding financial, and then enter financial. Okay. बघा आता इमोशनल ट्रेडिंग म्हणजे हे हेल्थ सायन्स आहे. इमोशनल ट्रेडिंगचं हेल्थ सायन्स बघूया आपण. काय प्रॉब्लेम सिच्युएशन असेल कोणताही तर स्ट्रेस येतो. करंट प्रॉब्लेम असेल तर ॲक्यूट स्टेट येतो. आधीचं प्रॉब्लेम्स साधं जात असेल तर क्रोनिक स्ट्रेस असतं. आणि स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे सारखं स्ट्रेस होत स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे डिसीज होऊन जातं, रोग होऊन जातो. म्हणजे कॉमनली हे ॲक्यूट स्ट्रेस सगळ्यांनाच होतं. म्हणजे फिजिओलॉजिकल डिस्कम्फर्ट, ॲक्यूट इमोशन्स, ऑफ मेमरी अँड अटेन्शन, व्हायोलेशन प्रोसेसेस, डिसिजन, डिसऑर्गनायझेशन ऑफ बिहेवियर, व्हायोलेशन ऑफ कम्युनिकेशन. हे आपण डे टू डे स्ट्रेसफुल राहतोच. ह्युमन नेचर आहे, ह्युमन माइंड आहे आपलं. हे ॲक्यूट स्ट्रेस आपल्याला राहणारच आहे. हे सायन्स आहे, हेल्थ सायन्स आहे. आता हे ॲक्यूट स्ट्रेस सारखं साचत राहिलं म्हणजे काय? क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ऑफ स्ट्रेस. देन इट कॉज क्रॉनिक स्ट्रेस अँड इट लीड्स टू अँझायटी, ॲग्रेशन, डिप्रेशन, अस्थेनिया अँड स्लीप डिसऑर्डर्स अँड DOB म्हणजे डिसऑर्डर, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे काय? मानसिक रोग, सायकोसोमॅटिक रोग, सिंड्रोम ऑफ इमोशन, बर्नआउट, टाईप ए बिहेवियर ऑर करोनरी बिहेवियर अँड DOB. ठीक आहे. अजून एक्स्ट्रा स्ट्रेस आलं म्हणजे काय? स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होणार बॉडीमधले. आणि स्ट्रेस हार्मोन कोणते? कॉर्टिकोस्टेरॉइड, कॉर्टिसोल किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आणि दुसरा कॅटेकोलामाइन्स म्हणजे एफिनेफ्रिन आणि नॉरएफिनेफ्रिन. हां, ठीक आहे. या दोघांमधला फरक बघा तुम्ही. म्हणजे स्टेरॉइड्स आपण जे नेहमी बघतो त्याला स्टेरॉइड्स जे म्हणतात ते कॉर्टिकोस्टेरॉइड्स. अँड कॅटेकोलामाइन्स, एफिनेफ्रिन आणि नॉरएफिनेफ्रिन हे बॉडीमध्ये सिक्रेट होतं. आणि ते बॉडीजमध्ये सिक्रेट होतं, दुसरीकडे कुठेच सिक्रेट होत नाही. कारण तयार पण करता येत नाही. कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे सिंथेटिकली तयार करू शकतात आणि आपल्याला इंजेक्शन्स आणि ड्रग्सच्या रूपाने आपल्याला मिळतो. कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे काय करतात? मसल टिश्यू ब्रेक्स डाऊन अँड टर्न्स द टिश्यू प्रोटीन्स इंटू एनर्जी.
Cortisol during intoxication are possible. Peptic ulcer disease, loss of muscle weight, aging skin, brittle bones, insomnia, reduced immunity, increased blood sugar, decreased testosterone and cellulitis etc. ठीक आहे मित्रांनो. आता कॅटेकोलामाइन्स म्हणजे काय बघा, हे इफिनेफ्रिन किंवा नॉरएपिनेफ्रिन अँड becomes more frequent palpitations, increase blood pressure, reduces digestive activity and leads to hypertension. म्हणजे कसं स्टेरॉइड हार्मोन्स बॉडीमध्ये सिक्रेट झालं तर समजून घ्यायचं की स्ट्रेस लेवल आपला वाढला, ॲग्रेशन वाढला, आपण थोडं हायपर होतो. ठीक आहे, हायपर होतो. सलायवेशन, रॅशनल ट्रेडिंग बघा. आता हे रेड कॅप्सूल अँड ग्रीन कॅप्सूल. रॅशनल ट्रेडिंग इज द रूल्स ए डिसिप्लिन ऑफ माइंड अँड बॉडी. हे बघा, ट्रेडिंग इज द रूल द डिसिप्लिन ऑफ माइंड अँड बॉडी. खूप इम्पॉर्टंट शब्द आहे. एव्हरी सक्सेसफुल ट्रेडर able to understand themselves and their weakness. Universal rules of trading is not rational. Every measure of their own understanding of them for myself. However, there are 3 important signs indicating that the rules work. Emotional instability, excellent health trader. दूसरा, good relationship with people close. तीसरा, sustained capital growth. Okay मित्रांनो, it's very nice. Rational trading, 2 ways. Trading system, the person makes a decision that has control over the management of capital. आणि दुसरं ऑटोमॅटेड ट्रेडिंग म्हणजे द अल्गोरिदम मेक्स अ डिसिजन, ए पर्सन मॉनिटर्स द ऑपरेशन ऑफ द अल्गोरिदम. म्हणजे कॉम्प्युटर तुमच्या कमांडनुसार मार्केट ट्रेडिंग करणार. ओके, तुम्ही मार्केट करणार त्याला ट्रेडिंग सिस्टीम म्हणतात. कॉम्प्युटर तुमच्यासाठी मार्केटिंग शेअर मार्केट करणार त्याला ऑटोमॅटेड सिस्टीम म्हणतात. होली ग्रेल इज नॉट म्हणजे काय, म्हणजे देवाने दिलेलं विश, होली ग्रेल. त्या विशमध्ये आपण काही मागितलं आपल्याला मिळणार, ते होली ग्रेल. इट इज युजलेस टू लुक फॉर द व्हेरी वंडरफुल सुपर indicators which will provide millions here and now. Know yourself, the key to the success. Simple idea, work in the past will work now. Technology is changing the world, but the man himself remains a man. The man himself remains a man. The market is irrational and it is good. 2 types of traders, the trend and indicator trade. Terms of rational trading. Rational tradingचे टर्म्स बघा. एंटर अ स्मॉल पार्ट ऑफ द बार्गेन कॅपिटल 20 to 30%. म्हणजे थोडेसेच पैसे वापरायचे. तुम्ही जेवढे पैसे टाकतात शेअर मार्केटमध्ये त्याच्यातलेच थोडे म्हणजे 20 ते 30% तुम्ही ट्रेडिंग करायचं, म्हणजे व्यापार करायचा आणि बाकीचं तसंच ठेवायचं. नंतर यूज अ प्रोटेक्टिव्ह स्टॉप लॉस. स्टॉप लॉस म्हणजे काय ते आपण सविस्तर बघूया. म्हणजे तुमचं लॉस होत असेल तर लगेच लॉस कट करून थोडंसं लॉसने बाहेर पडायचं. डू नॉट मिक्स स्टाईल्स ऑफ ट्रेडिंग. सिलेक्ट अ ट्रेंड, ट्रेड विथ द ट्रेंड. ॲव्हरेज विनिंग पोझिशन. डू नॉट यूज द ॲव्हरेजिंग ऑफ लॉसेस. ठीक आहे, ॲव्हरेज करायचं नाही. म्हणजे लॉस होत असेल परत 10 शेअर्स घ्यायचं, परत लॉस होत असेल खाली गेला मार्केट खाली जात असताना परत विकत घ्यायचं नाही, सोडून द्यायचं. मार्केट वर जात असेल तर विकत घ्यायचं आणि शेअर करायचा, ट्रेडिंग करायचं. ह्यालाच म्हणतात ट्रेंड. ट्रेंड पकडायचं. वरचा ट्रेंड असेल तर घ्यायचं, विकायचं. खालचा ट्रेंड असेल तर विकायचं. म्हणजे खालचा ट्रेंड असेल तर शॉर्ट सेलिंग म्हणतात, शॉर्ट सेलिंग करायचं. वरचा ट्रेंड असेल तर त्याला लॉंग ट्रेंड म्हणतात. बाय अँड सेल. लेवरेज ए विनिंग पोझिशन. डू नॉट यूज द लेवरेजिंग ऑफ लॉसेस. द मॅक्सिमम डेली रिस्क 3 to 4% ऑफ डिपॉझिट. तुम्ही किती पैसे टाकलेले आहेत त्याच्यातले 3 to 4% लॉस सहन करा, जास्त नको. जास्त सहन केलं तर कॅपिटल ब्लो ऑफ होऊन जाईल, कॅपिटल फिनिश होऊन जाईल, 0 होऊन जाईल आणि ते खूप मोठं लॉस आहे. लेस रिडंडंट इन्फॉर्मेशन अँड नॉईज. डू नॉट लिसन टू द ॲनालिस्ट. डू नॉट वॉच TV. डू नॉट रीड द चार्ट रूम्स अँड फॉर्म ट्रेडर्स. हे आता सध्या ॲप्लिकेबल नाही आहे. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करतात, व्यापार करतात तेव्हाच हे ॲप्लिकेबल. जेव्हा शिकतो, इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, फायनान्शियल सिक्रेट बघतो, तेव्हा हे अप्लाय होत नाही. कारण हे सगळं करावंच लागतं सुरुवातीला शिकण्यासाठी. त्याच्यामुळं TV बघा, वाचा, फॉरममध्ये डिस्कस करा,
आणि तुम्ही हे जे जसं मी बनवतो तसं तुम्ही बनवा, तेव्हा तुम्हाला नॉलेज येईल, फुल नॉलेज येईल. ओके. नो ऑब्झर्वेशन्स ऑफ स्क्रीन ड्युरिंग द ट्रेडिंग सेशन. चेक द मार्केट ॲट ए सर्टन टर्म. टर्म्स ऑफ रॅशनल ट्रेडिंग कंटिन्यू. वन नीड नॉट हॅव एनी व्ह्यूज ऑन द फ्युचर व्यू ऑफ द मार्केट. ऑलवेज वन्स अ मंथ रिमूव्हल ऑफ पार्ट अर्न मनी. म्हणजे दर महिन्याला थोडे पैसे काढून घ्यायचे, नफा कमवलेले पैसे काढून घ्यायचे. हॅविंग अ ट्रेडिंग प्लॅन, कीप ए जर्नल ऑफ ट्रान्झॅक्शन्स, ॲनालाइज द ट्रान्झॅक्शन्स. Do not overload the controversial trading system. Trading signals, the simpler, the better. Money lovers silence. Your success needs to know you and your broker. Having an additional source of income, do sports, have a hobby, does not generally seen in the market the main purpose of his life. Sports करा, hobby ठेवा, हे महत्त्वाचं. Holy Grail, it's not 1,000 per month, the Holy Grail. Trading 10 to 20% month of for 10 years. ठीक आहे. Holy Grail म्हणजे 100% आता तुम्हाला मिळणार पैसे, नॉट पॉसिबल. तुम्ही कधी पण 10 to 20%च नफा कमवायचा, जास्त नाही. इवन रॅशनल ट्रेडिंग डज नॉट सेव्ह यू फ्रॉम स्ट्रेस. रॅशनल ट्रेडिंग सिग्निफिकंटली रिड्यूस द रिस्क ऑफ स्ट्रेस, रिलीव ऑफ state of tilt to maintain health. However, the risk of stress will always be present. Using anti-stress techniques, we can reduce the risk of stress. Stimulating hormone production of happiness, we would reduce the negative effects of stress on the body. म्हणजे काय? तर तुम्ही अँटी स्ट्रेस टेक्निक्स वापरा, व्यायाम करा, मेडिटेशन करा, मजा करा, एन्जॉय करा. हे अँटी स्ट्रेस टेस्टिंग टेक्निक्स आहेत. अँटी स्ट्रेस मेथड, सायकोलॉजिकल ऑटोजेनिक ट्रेनिंग, मेडिटेशन करा, सायकोलॉजिकल मसाज करा, अकुपंक्चर करा, फिजिकल करा, ब्रीथिंग एक्सरसाइजेस करा, हे महत्त्वाचं. बायोकेमिकल, न्यूरोलेप्टिक्स, विटॅमिन्स, मॅक्रो, अँटीऑक्सिडंट्स, हर्बल मेडिसिन्स घ्या. फिजिकली बाथ, साउना, हार्डनिंग, वॉटर, स्विमिंग हे करत राहा. हॅपीनेस हॉर्मोन्स हॅपीनेस, सेरोटोनिन अँड एंडोर्फिन. Serotonin, ultraviolet tanning travel to warm countries. Foods that promote serotonin: dark chocolate, honey, bananas, dates, fig, mushrooms, peanuts, sesame seeds, pine nuts, cheese, oily fish. So you should like this serotonin secreting foods. आता endorphin कशाने निघतं? Laughter, sex, sports and good food. ओके. तुम्हाला जर लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या गोष्टी तुमच्या आवडीच्या गोष्टी म्हणून तयार करा मित्रांनो. सो फ्रेंड्स, एन्जॉय. कन्क्लुजन काय आता सांगा. कन्क्लुजनमध्ये मी असं म्हणेन की इम्प्लेटेड एक्सपेक्टेशन्स अँड ह्युमन विकनेस द रिझन फॉर द डिफीट ऑफ 95% ऑफ ट्रेडर्स. इमोशनल ट्रेडिंग लीड्स टू लॉस ऑफ मनी, रिड्यूस हेल्थ अँड डिस्ट्रॉय रिलेशनशिप. Knowing yourself and your weakness, the path to rational trading and although him to the stable earnings and good emotional condition. Rational trading, a business. This is the most rigorous self-discipline as a life habit. If you do not have enough discipline, find an occupation which it develops or even martial art. Okay. If applicable to trading as a gambling game, sooner or later, people will lose everything. From that, a trader applies to his work from his expectation. It is gambling. The expectation of profit is negative. Conclusion, continued. Human nature is immutable. Emotions drive most people. ठीक आहे. तुम्ही किती काही म्हटलं, किती कॉम्प्युटर व्हायचं जरी म्हटलं तर ह्युमन इमोशन्स येणार. कंट्रोल करा तरी मॅक्सिमम 99% तुम्ही कॉम्प्युटर बनवून टाका म्हणजे तुम्हाला फायनान्शियल सिक्रेट्स समजलं ह्याचं होऊन जाईल. The vast majority of traders and will believe that they are able to ride the market, unable to understand that first and foremost they must conquer himself, his weakness. The path to victory over a runs through self-awareness. Self-awareness comes through practice, the pain and sweat. It is
Impossible as in the move and matrix. Take the blue pill and instantly see. Every successful trader has to pay a price for its success. Market is a possibility but not a guarantee. Market a reflection of the trader. तुम्ही आज ठरवलं की तुम्हाला करोडोपती व्हायचं आहे. So you have to do number one business in the world, and that number one business is financial market. And here these are financial secrets. Guys, friends, enjoy. The list of recommended literatures. रिस्क बघायचं असेल तर अगेन्स्ट द गॉड पीटर बर्नस्टीन. हे बुक्स आहे सगळे. पुल्ड बाय चान्स नसीम तालिब. ब्लॅक स्वॅन नसीम ताहेब. ॲक्शन स्ट्रॅटेजी विदाउट रिस्क वॅन थार. सायकोलॉजीचे बुक्स वगैरे बघा. डिसिप्लिन ट्रेडर मार्क डॉग्लास. द सायकोलॉजी ऑफ फायनान्स ट्वीड. प्रॉबॅबिलिटी थेअरी अँड गेम थेअरी बघा, याचे बुक्स बघा. प्रॉबॅबिलिटी थेअरी वेंट झेल. गेम थेअरी जी ओवेन. थेअरी ऑफ पोकर डेव्हिड स्लावस्की. एव्हरीथिंग अबाउट रॉलेट जॉन गोलेन. ट्रेडिंग ॲडिशनल डिमेन्शन ऑफ डिसिजन मेकिंग साफोनो. स्ट्रॅटेजीच्या बुक्स आहेत. कोणत्या? एक्सचेंज ट्रेड ऑन ट्रेंड्स मायकेल कोवेल. वे ऑफ टर्टल कुर्टिस फेथ. ट्रेड स्टॉक्स लिव्हरमोर. फॉरेक्स गॅम्बलिंग इगोर चोस्चॉव. इग्रो. इंडिकेटर इचिमोको as the basis for the trading system तेरेको. ओके फ्रेंड्स, बघा हे एवढं सगळं काय आहे? फायनान्शियल सिक्रेट. फायनान्शियल सिक्रेट्सच्या बुक्स आहेत. रिस्क, सायकोलॉजी, प्रॉबॅबिलिटी थेअरी अँड गेम थेअरी, स्ट्रॅटेजी. ठीक आहे. थँक यू फॉर युअर अटेन्शन अँड एन्जॉय लॉट. लाईफ इज ब्युटिफुल. एन्जॉय लॉट.